मित्रांनो, लक्षवेध इन्स्टिट्यूटच्या चॅनलला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद. लक्षवेध इन्स्टिट्यूट चॅनलला जरूर सबस्क्राइब करा. नमस्कार. आर यू रेडी? फॅन्टॅस्टिक. सो लेट अस स्टार्ट हमखास यशाचा फॉर्म्युला. मी स्वतःला प्रश्न विचारला की असा काय फॉर्म्युला असतो का सक्सेसचा? असा काय यशाचा, हमखास यशाचा असा काही फॉर्म्युला असतो का? यशस्वी माणसं आजूबाजूला काय पण चेंज होऊ दे, आजूबाजूला इंडस्ट्रीमध्ये काही डिस्रप्शन्स येऊ दे, ते सतत यशस्वी होत असतात, सतत प्रगती पथावर असतात. असं काय करतात ते लोक ज्याच्यामुळे ते बिकम सक्सेसफुल? दिस क्वेश्चन आय आस्क्ड माय सेल्फ अँड I started getting some answers, and these answers I am going to reveal in front of you. There are two people here on the screen. दोन जण आहेत आता स्क्रीनवर. कोण आहेत? जरा मोठ्याने बोला ना. कोण आहेत? आशुतोष गोवारीकर. सो हे आहेत आशुतोष गोवारीकर. दुसरे कोण आहेत? किशोर बियाणी. अरे वा. आशुतोष गोवारीकर यांना का ओळखतो आपण? सो लगान हा चित्रपट. आणि यांना का ओळखतो? ऑफकोर्स बिग बाजार. आय वुड लाईक टू आस्क यू, व्हॉट इज कॉमन बिटवीन बोथ ऑफ दिस पीपल? दोघांमध्ये काय कॉमन आहे? एनीबडी हात वर करून. या दोघांमध्ये काहीतरी एक महत्वाचं, अत्यंत महत्वाचं आहे आणि ते कॉमन आहे दोघांमध्ये. साम्य आहे. येस सर. सक्सेस कॉमन आहे. ओके. सो ऑफकोर्स ते सक्सेसफुल आहेत, फेमस आहेत, इट इज कॉमन. पण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे जे जास्त कॉमन आहे. सक्सेस आहे पण अजून काहीतरी आहे जे जास्त कॉमन आहे. एनीबडी? कोणी उत्तर दिलं? पेशन्स. अच्छा, संयम आहे त्यांच्यामध्ये. ओके. येस येस. ओके. सो प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन आयडिया घेऊन येतात. ऑफकोर्स दॅट इज ऑल्सो सिमिलॅरिटी. वन सिमिलॅरिटी आय रिअली वॉन्ट टू नो. येस. कॉन्फिडन्स आहे. इट इज नॉट अ सो ऑब्वियस आन्सर. इट इज समथिंग रिअली डिफरंट. येस. मागे जिद्द आहे. येस. तुम्ही हात वर केलं होतं सर. थिंक बिग. येस. स्ट्रगल. येस. इनोव्हेशन. हा. विजन अँड अवेअरनेस. येस. हा. एकदम मोठ्या जोरदार टाळ्या वाजवूया आपण त्यासाठी. वो. हे दोघंही या बदलणाऱ्या युगाच्या दरम्यान थ्राईव्ह होत असताना हे सपाटून आपटले. दे वर डिस्ट्रॉइड. दे फेल्ड मिझरेबली. दे फेल्ड. नाउ किशोर बियाणी, while he was into the pursuit of building a retail company in India, he got bankrupt 6 times. 6 वेळेला कर्जबाजारी झाला माणूस. किती? एकदा नाही, दोनदा नाही. किती वेळेला? बिग फेल्युअर. बिग फेल्युअर. मोठी मोठी कर्ज, कर्जांचा डोंगर. बँकरप्ट. आणि आशुतोष गोवारीकर यांना आपण कोणत्या चित्रपटामुळे ओळखतो? लगानमुळे ओळखतो. पण लगान हा त्यांचा पहिला चित्रपट होता का? कोणत्या चित्रपटात त्यांचा पहिला होता? कोणी सांगू शकेल? बाजी. पहला नशा. पहला नशा हा चित्रपट आशुतोष गोवारीकर यांचा पहिला चित्रपट ॲज अ डिरेक्टर, जो आपल्यापैकी कोणीच बघितला नाही, त्याच्यामुळे आपल्याला माहितीच नाही. 2 चित्रपट फ्लॉप चित्रपट. आणि फिल्म इंडस्ट्री एकदम जालिम है. फिल्म इंडस्ट्री अशी है ना, जो हिट है वो हिट है, जो फ्लॉप है वो फ्लॉप है, उसको कोई पूछता नहीं है. And these both of them bounced back from big failures. And they bounced back because they had हमखास यशाचा फॉर्म्युला. आणि हा हमखास यशाचा फॉर्म्युला जो आहे मित्रांनो, हा मी तुम्हाला शिकवणार आहे. हा फॉर्म्युला काय आहे, ह्यांनी कसं बाउन्स बॅक केलं ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. पण हा फॉर्म्युला जो आहे तो आपण आधी समजून घेऊया. मित्रांनो, या फॉर्म्युला आहेत ना, सिंपल 4 पायऱ्या आहेत. 4 स्टेप्स फॉर्म्युला आहे. आणि या 4 पायऱ्या आहेत ना, ह्या समजण्यासाठी एकदम सोप्या आहेत. पण ह्यांनी सगळ्यांनी ज्या इम्प्लिमेंट केल्या आहेत ना, ह्याचं कौतुक करायला पाहिजे की हाऊ दे ॲक्च्युली थ्राईव्ह युझिंग दिस 4 स्टेप्स हमखास यशाचा फॉर्म्युला. समजून घ्यायला आवडतील का ह्या 4 पायऱ्या काय आहेत? लेट अस ट्राय अँड अंडरस्टँड. आपल्या आजूबाजूला काही चेंजेस येऊ दे, इंडस्ट्री चेंज होऊ दे, कुठलाही बिझनेस असू दे, कुठलाही प्रोफेशन असू दे, टेक्नॉलॉजिकल डिस्रप्शन्स येऊ दे, या 4 पायऱ्या विल हेल्प यू थ्राईव्ह इन दिस टर्ब्युलंट इरा ऑफ चेंज. लेट्स सी व्हॉट इज हमखास यशाचा फॉर्म्युला. पहिली पायरी हमखास यशाचा फॉर्म्युला. एकदम सिंपल अँड द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पायरी. काय लिहिलंय? मोठ्याने वाचूया. तुम्हाला नक्की काय हवंय ते ठरवा. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. एक्झॅक्टली काय पाहिजे तुम्हाला?
बऱ्याच जणांना जेव्हा मी विचारतो की काय हवंय तुम्हाला, व्हॉट यू वॉन्ट टू अचीव, नाही मला काहीतरी जबरदस्त अचीव करायचंय, मला काहीतरी भारी अचीव करायचंय, मला सक्सेस अचीव करायचंय. डज दिस स्टेटमेंट आन्सर एक्झॅक्टली व्हॉट? हॅलो, आर यू विथ मी? नो. ह्या स्टेटमेंटमधून नेमकं काय हवंय ते आपल्याला काहीच कळत नाही. लेट्स सी फ्यू एक्झाम्पल्स ऑन दी स्क्रीन. ही सगळी माणसं जी आहेत स्क्रीनवर आहेत आता. ह्याच्यापैकी प्रत्येकाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला त्यांचा यशाचा प्रवास सुरू झाला, यशाचा प्रवास जेव्हा सुरू झाला, त्या प्रवासाच्या सुरुवातीपासून दे वेर व्हेरी क्लिअर अबाउट एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट. Sachin Tendulkar, he was very clear since his childhood about what exactly he wants. Please tell me yes or no. Yes. अब्दुल कलाम ह्यांचं तर ऍक्च्युली सुरुवातीला त्यांना जे पाहिजे होतं ते त्यांना साध्य करता आलं नाही. ही वॉन्टेड टू बिकम अ पायलट, पण बिकॉज ऑफ फिजिकल रिझन्स, बिकॉज ऑफ द हेल्थ प्रॉब्लेम, ही वॉज नॉट एबल टू अचीव दॅट. पण त्यानंतर देखील ही बिकेम व्हेरी क्लिअर की मला एक्झॅक्टली काय करायचंय. त्यानंतर नारायण मूर्ती बँगलोरमध्ये ह्यांच्या पार्टनर्स बरोबर ते एका रूम मध्ये बसले होते. 1 BHKचा फ्लॅट होता अँड दे वर थिंकिंग अबाउट द फ्युचर ऑफ इन्फोसिस. इन्फोसिसच्या भविष्याबद्दल एक्झॅक्टली काय साध्य करायचंय सगळे पार्टनर्स डिस्कस करत होते. एका पार्टनरने सांगितलं आपल्याला जगातली सगळ्यात जास्त रिव्हेन्यू देणारी सॉफ्टवेअर कंपनी बनवायचंय. हे बोलले नाही नाही नाही, हे नाही आपल्याला करायचंय. एका मग पार्टनरने सांगितलं आपल्याला सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट सॉफ्टवेअर इंजिनियर्सला देणारी कंपनी बनवायची आहे. सगळे बोलले नाही नाही नाही, हे नाही करायचंय. मग बोलले आपल्याला सगळ्यात मोठी कॉर्पोरेशन बनवायची आहे. नाही नाही नाही, हे पण नाही करायचंय. आपल्याला सगळ्यात उत्कृष्ट दर्जाचे सॉफ्टवेअर्स बनवणारी कंपनी बनवायची आहे. नाही नाही नाही, हे पण नाही करायचंय. अँड दे डिसाइडेड फायनली दॅट वी वॉन्ट टू बी ग्लोबली रिस्पेक्टेड कॉर्पोरेशन. काय डिसाइड केलं? 3 शब्द. काय? ग्लोबली रिस्पेक्टेड कॉर्पोरेशन. अजून यांना कोण ओळखत नाही आणि हे त्या फ्लॅटमध्ये बसून बोलतायत आम्हाला ग्लोबली रिस्पेक्टेड कॉर्पोरेशन व्हायचंय. पण यू नो व्हॉट? इन्फोसिस, मगाशी सुयशने सांगितलं, इज द कंपनी विच इज लिस्टेड इन अमेरिका. अँड मे बी you don't know about the balance sheet, you don't know about the profitability, पण एक गोष्ट नक्की आहे की या कंपनीने जगामध्ये रिस्पेक्ट कमावला आहे की नाही. प्लीज टेल मी यस ऑर नो. ॲब्सोल्युटली यस. डिसाइड एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट. काय पाहिजे आपल्याला. प्रॉब्लेम आहे की साला आपल्यापैकी बऱ्याच जणांना ना हा प्रश्न विचारला की बाबा काय तुला एक्झॅक्टली काय करायचंय माहित नाही. काहीतरी करायचंय पण, आणि हाच प्रॉब्लेम आहे. काहीतरी आहे ना, मग काहीतरीच होतं आपल्या बरोबर. काहीतरी म्हणजे काय? हा माणूस नवाजुद्दीन सिद्दीकी, हा माणूस वॉचमन होता. वॉचमन, एकाच सोसायटीचा खाली वॉचमन होता. वॉचमन. अँड वन फाईन डे ही ऑल्सो डिसाइडेड आय वॉन्ट टू बिकम अ ऍक्टर. विठ्ठल कामत 100 करोडचं कर्ज घेऊन होते. 100 करोडचं कर्ज ऑर्किड बांधायच्या आधी. पण एक गोष्ट क्लिअर होती की आय वॉन्ट टू बिल्ड वर्ल्ड्स बेस्ट इकोटेल हॉटेल. इकोटेल हॉटेल. इकोटेल हॉटेल म्हणजे ज्याचा कचरा जो आहे तो 0 आहे. माहिती असेल सगळ्यांना ऑर्किड बद्दल. अँड गाणं सम्राज्ञी लता मंगेशकर. माझा आज तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे. आत्ता या क्षणी ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला, मग आपण त्याला अनुसरूनच हा कार्यक्रम पुढे घेऊन जाऊ शकतो. पुढचे 12 महिने, या 12 महिन्यामध्ये एक्झॅक्टली काय आपल्या लाईफमध्ये व्हायला पाहिजे, झालेलं पाहिजे. आपल्यापैकी किती जण एकदम क्लिअर कट सांगू शकतात? हात वर करून मला सांगा. आय वुड लाईक टू नो की एक्झॅक्टली व्हॉट. या सगळ्यात आधी सर तुम्ही हात वर केला. येस, हा पुढे बसलेले. जास्तीत जास्त पैसा, जास्तीत जास्त पैसा म्हणजे गोणी भरून चिल्लर मिळाली तर चालेल का? हा, एक्झॅक्टली व्हॉट. एक्झॅक्टली व्हॉट. अजून कोणाला सांगायला आवडेल? येस सर, एक्झॅक्टली व्हॉट. 1 BHK फ्लॅट वाकड रोडवर किती स्क्वेअर फीट आहे तो पण ठरवू शकाल तुम्ही? हा, 1000 स्क्वेअर फीट. आपण त्यांना एक देऊया आपली एनर्जी. काय करूया? 1 2 3 तू जिंकलंस. फॅन्टॅस्टिक, व्हेरी गुड. काय काय जण एवढं करायला पण कंजूस. त्यांच्या फ्लॅटसाठी तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन द्यायला लागणार नाहीये, फक्त जिंकलंस एवढंच बोलायचं आहे. यस सर, एक्झॅक्टली व्हॉट. हा हा, सिंधुदुर्गवरनं सर या कार्यक्रमाला आलात तुम्ही? आई शपथ, त्याच्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. वो, क्या बात आहे सर, क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक.
एक्झॅक्टली व्हॉट. सो इकडे येणं हे एक्झॅक्टली क्लिअर होतं तुम्हाला म्हणून पोचू शकला तिकडे. सो वर्षभरात काय पोचायचं, कुठे जायचंय? माझी जी आता जी माझ्याकडे काही मुलं आहेत ती सिंधुदुर्ग पूर्ण प्रमोट करतो आहे आणि मला असं करायचं आहे की माझ्या सिंधुदुर्गामध्ये जिथे जाईल तिथे माझा मराठी मनुष्य हा प्रत्येकाचा म्हणजे टूर ऑपरेटर हा दिसला पाहिजे. अच्छा. एजंट हा दिसलाच पाहिजे. हा. यासाठी मी माझ्या सिंधुदुर्गच्या मुलांसाठी हा. 1 वर्षामध्ये आज जी माझ्याकडे 10 मुलं आहेत ती पुढच्या वर्षापर्यंत कमीत कमी 50 मुलांना मी सो 50 एंटरप्रेन्युअर्स तुम्हाला घडवायचे ट्रॅव्हलिंग. फॅन्टास्टिक. जोरदार टाळ्या वाजवूया. आणि सगळ्यांनी काय करायचंय? 1 2 3 तू जिंकलंस. फॅन्टॅस्टिक. मित्रांनो, मी या इंडस्ट्रीमध्ये आता जेव्हापासून काम करतोय मी बऱ्याच लोकांना भेटतो आणि जेव्हा मी त्यांना भेटतो ना, मी भरपूर प्रश्न विचारत असतो त्यांना. आय आस्क लॉट ऑफ क्वेश्चन्स बिकॉज आय वॉन्ट टू अंडरस्टँड देम. सो मी एक सिंपल प्रश्न आधी त्यांना विचारतो की काय पाहिजे तुम्हाला, काय अचीव काय करायचं. आणि बरेच जण जेव्हा भेटायला येतात ना त्यावेळेला ते त्यांचे दुःख बरे दास्तान सांगतात आधी. त्यांचे भरपूर प्रॉब्लेम सांगतात. एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसतं की आपल्याला नेमकं काय हवंय. आपल्यापैकी बऱ्याच जणांना नेमकं काय हवंय माहीत नसतं, परंतु आपल्याला काय नको आहे याची अतिशय स्पष्ट कल्पना असते. म्हणजे काय? असाच एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये बरेच जण आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर नॉर्मली मंडळी भेटायला येतात, त्यांना त्यांचं काय बोलायचं वगैरे असतं, फोटो बिटो काढायचे असतात, ते येतात. तर असा घोळका पूर्ण जमा झाला होता आणि 2 जण होते ना, त्या घोळक्याच्या मागे शांत उभे होते. म्हणजे होऊ दे यांचं सगळं, आपण जरा फुरसतमध्ये ह्याला घेऊया. मग सगळ्यांची गर्दी जरा कमी झाली. मग हे दोघे आले आणि असे जरा त्रस्त होते, जरा थोडेसे असे डिस्टर्ब, त्यांच्या चेहऱ्यावरच असं कळत होतं. म्हटलं बोला काय म्हणताय. तुला ॲक्च्युली ना आम्ही खूप डिस्टर्ब आहोत, पण आजचं तुमच्या कार्यक्रमामुळे आम्हाला असं वाटतंय की तुम्ही काहीतरी आम्हाला मदत करू शकाल. म्हटलं सांगा ना काय. म्हटलं ह्याच्याशी बोला, हा जास्त त्रस्त आहे. म्हटलं ठीक आहे, मी त्याच्याशी बोलतो. मग त्याने सांगायला सुरुवात केली. म्हटलं की सर काय सांगू, सगळं ना प्रॉब्लेमच चालू आहे हो, सगळं प्रॉब्लेमच चालू आहे. म्हटलं सांगा, एक एक करून सांगा. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ना बिझनेस चालू केला 10-15 वर्षापूर्वी. सर एकदम चांगलं चालत होतं सर, एकदम मस्त टर्नओव्हर बिनओव्हर वाढला, क्लायंट वाढले, ऑफिस आलं, स्टाफ आला, 8-10 लोकांचा स्टाफ, प्रॉफिट बिफिट चांगला होता, आम्ही खूप पैसे कमवले, खूप चांगलं सगळं चाललं होतं सर. पण गेल्या 4-5 वर्षापासून आहे ना काय झालंय काय कळत नाही, सगळं प्रॉब्लेम व्हायला लागलाय सर. एक तर आमच्या मार्केटमध्ये ना खूप कॉम्पिटिटर आले आणि त्याच्यामुळे आहेत ना आमचे मार्जिन कमी व्हायला लागले आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप कमी मार्जिनवर मग सगळं सेल बिल करायला लागलं आणि त्याच्यामुळे असं व्हायला लागलं की आमचा कॅश फ्लो एकदम क्रंच व्हायला लागलं, फायनान्शियल जाम प्रेशर यायला लागलं. सो हे फायनान्शियल प्रेशर आम्हाला जाम भेडसावतंय आणि मग लोकांना आम्हाला मोटिवेट करणं, रिटेन करणं, जास्त काळासाठी त्यांना आपल्यावर ठेवणं हे कठीण व्हायला लागलं. आणि हे सगळं होत असताना माझा जो पार्टनर आहे ना तो एकदम सतत स्ट्रेसमध्ये असतो, तो सतत टेन्शनमध्ये असतो आणि मग तो आहे ना कधी कधी क्लायंट बरोबर पण तो उघडून बोलतो, क्लायंट बरोबर नीट बोलत नाही आणि क्लायंट पण त्याच्यामुळे आता आमच्या बरोबर तुटायला लागलाय. आणि मग कधी कधी तो स्टाफ बरोबर पण वागत नाही, तर स्टाफ पण सोडून जातो. मग त्याचं सगळं कामाचं वर्णन परत आमच्यावर येतं. मग रात्रीपर्यंत थांबून आम्हाला कामं विमा करायला लागतात. हे सगळं झाल्यानंतर मी ऑफिसमध्ये तरी हे सगळं सांभाळून घेतो, पण मला घरी मग शांतता पाहिजे असते. पण जेव्हा मी घरी जातो ना मग प्रॉब्लेम चालू होतो, ते म्हणजे माझी बायको. मग तिच्याबरोबर माझी सगळी भांडणं घरी चालू होतात आणि हे सगळं चालू आहे सर. आणि हे त्याने ना 5-6 मिनिटामध्ये त्या व्यक्तीने मला धडाधड सांगितलं आणि त्याला पण माहिती होतं की कार्यक्रम संपलाय, याला किती छळायचं आपण, म्हणून त्याने 5 मिनिटातच हे सांगितलं. जर मी बसलो असतो ना त्याच्याबरोबर बहुतेक रात्र पण कमी पडली असती. मी बोललो अच्छा ठीक आहे, मला कळलं आता तुम्ही जे सांगताय ते. मग मला सांगा, मग तुम्हाला काय अचीव करायचंय? माझा प्रश्न काय? मग काय अचीव करायचं? तुला असं काय करताय? सांगितलं ना तुम्हाला हे सगळं प्रॉब्लेम आहे ना, हे सगळे दूर करायचे. मी म्हटलं बरोबर तुम्ही म्हणताय, हे तुम्ही सांगताय हे सगळं प्रॉब्लेमबद्दल सांगितलं, मला सांगा की तुम्हाला काय हवंय, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. असं अर्ध वाक्य टाकलं की तुम्ही पूर्ण करायचं, मग मला कळतं की तुम्ही माझ्याबरोबर आहात का. आणि याचे फायदे आहेत, मला तर कळतंच तुम्ही माझ्याबरोबर आहात, पण आपल्या आजूबाजूचे पण जिवंत राहायला मदत होते. ओके, हे किती चांगलं प्रवचन चाललं असेल तरी काय होऊ शकतं असं आजूबाजूला. ओके, मी म्हटलं की हे जे तुम्ही सांगता ना, यू आर टेलिंग मी व्हॉट यू डोंट वॉन्ट, यू टेल मी व्हॉट यू वॉन्ट. तुला असं काय करताय? हो हेच तर तुम्हाला सांगतोय. माझं हे खरी प्रॉब्लेम चालू आहेत, हे बिझनेसमध्ये प्रॉब्लेम चालू आहेत, हे पार्टनर्समध्ये आमच्यामध्ये प्रॉब्लेम चालू आहेत, हे पीपल मॅनेजमेंटचे प्रॉब्लेम चालू आहेत, हे आम्हाला नको आहे. मी म्हटलं हो तुम्हाला कळत नाहीये, तुम्ही मला सांगताय की तुम्हाला काय
नको आहे, मला सांगा की तुम्हाला काय हवं आहे. अच्छा अच्छा अच्छा, ओके ओके ओके. मग तुला मला बिझनेसमध्ये सगळं नीट पाहिजे, आमचं फायनान्सचं सध्या जे काही चालू आहे ते पण सगळं नीट पाहिजे, घरी पण माझ्या बायकोबरोबर सगळं व्यवस्थित पाहिजे आणि सगळं चांगलं पाहिजे. 4 वाक्यात संपला. दुःखभरी दास्तान सांगायला पूर्ण रात्र कमी पडली असती, पण त्याला काय पाहिजे आहे हे सांगताच त्याला येत नाही आहे. 95% ऑफ द पीपल दे डोंट नो एक्झॅक्टली व्हॉट दे वॉन्ट. आज वर्तमान बहुतेक पूर्णपणे विपरीत असेल, परंतु ज्या व्यक्तीला भविष्यामध्ये नेमकं काय साध्य करायचं आहे ह्याची क्रिस्टल क्लिअर क्लॅरिटी ज्याच्या मनामध्ये स्पष्ट आहे ना, तो तिकडे सक्सेस ब्लूप्रिंटचा पहिला फॉर्म्युलामध्ये जिंकायला सुरुवात करतो. हमखास यशाचा फॉर्म्युला. एक्झॅक्टली काय पाहिजे सर तुम्हाला, काहीतरी असं चालणार नाही. आज ठरवायचं काय नेमकं काय पाहिजे, आणि जे नेमकं काय पाहिजे ना, मी असं म्हणतो की नेहमी ते एका कागदावर लिहून ठेवायचं, एका वाक्यामध्ये जर लिहू शकत नाही आहात ह्याचा अर्थ आपल्याला माहिती नाही आपल्याला काय साध्य करायचं. इट शुड बी एक्झॅक्टली व्हॉट, नक्की काय, किती प्रमाणामध्ये पाहिजे, कालमर्यादा त्यांनी मस्त सांगितलं, डेडलाईन सांगितलं, किती प्रमाणामध्ये सांगितलं. त्या साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवायला पाहिजे असं मला वाटतं. वो सो पहिली पायरी सर तुम्ही पार केली ऑलरेडी. आव्हानात्मक पण पाहिजे, वास्तववादी पण पाहिजे. काही एक्झाम्पल्स आहेत यु नो. सो फॉर एक्झाम्पल 18-19चा आर्थिक वर्षामध्ये माझ्या कंपनीचा टर्नओव्हर 50 करोडचा झालेला आहे, किंवा 2019 ऑक्टोबरपासूनचं माझं मासिक उत्पन्न 1 लाख एवढं झालेलं आहे, किंवा 2019 मध्ये इयत्ता 12वीच्या परीक्षेमध्ये मला 90% गुण मिळवलेले मी आहेत, किंवा 31 मार्च 2018 पर्यंत माझं वजन 10 किलो कमी म्हणजे एवढं झालेलं असेल. हे पण असतात काय काय जणांचे टार्गेट यु नो. सो 30 जून 2018 पर्यंत CFPची परीक्षा पास झालेलो असेल, किंवा 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत माझ्या कंपनीचा एकूण ग्राहकांची संख्या 10,000 एवढी झालेली असेल. एक्झॅक्टली नक्की काय पाहिजे. सो नफा माझा ABCDचं कंपनीच्या 9 शाखा झालेल्या असतील. 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत मी माझ्या ठाण्यामध्ये 600 स्क्वेअर फीटचे स्वतःचं ऑफिस घेतलेलं असेल, किंवा लास्ट 2018-19 आर्थिक वर्षामध्ये ABCD कंपनीचा निव्वळ नफा 75 लाख एवढा झाला असेल. एवढ्या क्लॅरिटीने इफ यू कॅन डिसाइड व्हॉट यू रिअली वॉन्ट देन यू हॅव पास द फर्स्ट स्टेप. सो मी आज सगळ्यांना सांगेन, जर अजूनही ह्याच्याबद्दल क्लॅरिटी नसेल, आज रात्री झोपायच्या आधी एका कागदावर लिहून ठेवा मला काय साध्य करायचं. तिकडनं सक्सेस ब्लूप्रिंटची सुरुवात होणार. हे सगळे करणार का? प्रॉमिस करा मला प्लीज. टेल मी यस ऑर नो. आणि जर हे तुम्ही करणार असाल आणि माझ्यापर्यंत हे जर तुम्हाला पोचवायचं असेल तर मी तुम्हाला आवाहन करेन, आमचा एक व्हॉट्सॲपचा नंबर आहे, थोड्या वेळानंतर मी सांगेन. त्या व्हॉट्सॲपच्या नंबरवर तुमचं जो काय गोल आहे ते माझ्यापर्यंत तुम्ही पोचवा, किंवा यू कॅन ऑल्सो राईट मी अन ईमेल. आय वुड लाईक टू नो की आजच्या कार्यक्रमामधून तुम्ही काय घेऊन जाताय. सो पहिली पायरी सोपी आहे, एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट. ओके, एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट ह्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. आता एकदा आपण डिसाईड केलं की आपल्याला काय करायचं आहे. फॉर एक्झाम्पल साहेबांना 550 उद्योजक घडवायचे आहेत. तुम्ही सांगितलं मला 2 BHK बरोबर. 2 BHKचा 2 BHK ना, 1 BHK का एक्स्ट्रा मिळाला तरी चालेल ना, तुम्हाला काय हरकत आहे. सो 1 BHK 1000 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आपल्याला पाहिजे असं सांगितलं. सो एकदा जे ठरवल्यानंतर मला सांगा, कालपर्यंत आपण जे करत होतो, आजपर्यंत आपण जे करत होतो तेच जर करत राहिलो तर आता पुढचं ध्येय साध्य होणार आहे का? नाही होणार आहे. सो यू विल हॅव टू चेंज युअर स्ट्रॅटेजी, यू विल हॅव टू चेंज युअर ॲक्शन. सो आतापर्यंत जे आपण करत होतो तेच पुन्हा कराल तर तुम्हाला तेच मिळेल जे आतापर्यंत मिळत होतं. आधी कधी न मिळवलेलं मिळवण्यासाठी आधी न केलेली कृती करावी लागेल. जिकडे सेकंड स्टेप येते मित्रांनो, सेकंड स्टेप इज तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी प्लान तयार करा. यु नो, डेव्हलप अ प्लान. बरेच जण काय करतात, 1 जानेवारीला गुढीपाडव्याला कुठला तरी मुहूर्त असतो त्या दिवशी ठरवतात काय करायचंय, डिसाईड करतात काय करायचंय, आणि तेच करतात जे आधी करत होते. हॅलो, आर यू विथ मी? जास्त मोटिवेटेड होऊन करतात ना. मोटिवेशन कॅनॉट बी अ स्ट्रॅटेजी, राईट? इफ यू वॉन्ट टू अचीव समथिंग डिफरंट यू हॅव टू डू समथिंग डिफरंट. सो समथिंग डिफरंट कसं करायचं, काय करायचं हा आजचा माझा विषय नाही आहे. पण मला एक सिंपल एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल. मला सांगा, इमारत बांधकामाच्या कामामध्ये कोणत्या कामाला जास्त वेळ लागतो? पाया बांधणी की थर चढवणे? पाया बांधणी. 2 आठवड्यापूर्वी एक हिमा दास नावाची मुलगी, सगळीकडे तिची चर्चा, तिला प्रसिद्धी मिळाली, तिने भारतासाठी गोल्ड मेडल आणली, पहिली अशी मुलगी भारतासाठी जिने ॲथलेटिझममध्ये धावपटू अशी जिने गोल्ड मेडल, इतकी जबरदस्त कामगिरी. एव्हरीबडी वॉज प्रेझिंग हर. शी बिकेम सक्सेसफुल इन्स्टंटली, ओव्हरनाईट शी बिकेम अ रोल मॉडेल फॉर सो मेनी ऑफ अस. मला सांगा,
ती रेस जी होती ती किती वेळाची होती? हॅलो, आर यू विथ मी? किती वेळाची होती ती रेस? काही सेकंदांची होती, राईट? पण त्या सेकंदांच्या रेससाठी तिने किती मेहनत केली, किती प्लॅन केलं, किती अभ्यास केला. गेले 2 वर्ष ती त्याच्यासाठी झटत होती. हे आपल्याला दिसलं का त्यावेळेला? नाही. एक्झॅक्टली दिस इज व्हॉट हॅपन्स विथ सक्सेसफुल पीपल. आपल्याला त्यांचं यश दिसतं, आपल्याला त्यांची प्रसिद्धी दिसते, पण त्याच्या मागे केलेलं काम आपल्याला दिसत नाही. आणि बरेच जण मी बघतो जे मला भेटायला पण येतात, दे टेक दिस थिंग्स फॉर ग्रांटेड. सो स्ट्रॅटेजीमध्ये, प्लॅनिंगमध्ये मी 3 गोष्टींना महत्त्व द्या असं सांगतो. पहिलं आहे रिसर्च. व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू अचीव, यू हॅव टू डू रिसर्च. सो साहेब, तुम्हाला 50 उद्योजक जर उभे करायचे आहेत, ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये उभे करायचे आहेत, तर ट्रॅव्हल अँड टुरिझम, तुमचं कोकण, तुम्हाला त्याच्यासाठी लागणारी सिस्टम, त्याच्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी, त्याच्यासाठी लागणारं बिझनेस मॉडेल, याचा सगळा अभ्यास करायला लागणार सर, रिसर्च करायला लागणार. त्याला अनुसरून स्ट्रॅटेजी बनवायला लागणार, त्याला अनुसरून ॲक्शन प्लॅन बनवायला लागणार. सो फर्स्ट स्टेप इज तुम्हाला नक्की काय हवं आहे ते ठरवा. सेकंड स्टेप इज तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी प्लॅन तयार करा. आणि थर्ड स्टेप इज काय लिहिलंय, मोठ्याने वाचूया, प्लॅनला अनुसरून कृती करा. कृती, ॲक्शन. ॲक्शन प्रोड्युसेस द रिझल्ट. बरेच जण वर्षानुवर्ष त्यांचा प्लॅनच बनत असतो. ते लोक प्लॅनच बनवतात, कागदावर प्लॅनच बनवतात. नाही, अजून जास्त पक्का करायचंय, अजून जास्त पक्का करायचंय, अजून प्लॅन करतोय, अजून अभ्यास करतोय. आम्ही बोलतो, अरे काम कधी चालू करणार तुम्ही? सो आय ऑलवेज बिलीव्ह दॅट द सक्सेस फॉर्म्युला फॉर मी इज जस्ट डू इट, टेकिंग ॲक्शन. I always believe in taking action. I always believe in taking action because action produces results. ह्या 3 गोष्टी मी तुमच्या समोर 3 पायऱ्या मांडल्या. पहिली पायरी काय, मोठ्याने बोलूया. पहिली पायरी, तुम्हाला नक्की काय हवंय ते ठरवा. डिसाइड एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट. दुसरी पायरी काय, तुम्हाला जे हवंय ते मिळवण्यासाठी प्लॅन तयार करा. प्लॅन तयार करा. सो यू नो, डिसाइड, रिसर्च करा, स्ट्रॅटेजी करा, ॲक्शन प्लॅन बनवा. आणि तिसरी पायरी काय, प्लॅनला अनुसरून कृती करा. मला सांगा, जेव्हा आपण प्लॅनला अनुसरून कृती करतो, प्रत्येक वेळेला आपल्याला यश मिळतं त्याची गॅरंटी आहे का? नाही. इकडे उपस्थित असलेल्या किती जणांच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी अपयश आलेलं आहे? प्लीज रेज युअर हँड्स. अपयश, अ फेल्युअर. फॅन्टॅस्टिक, व्हेरी गुड. पहिलं तर प्रामाणिकपणे ॲक्सेप्ट केल्याबद्दल. Yes, I stumbled across a failure. I stumbled across something which was not pleasant. Very good. Of course, त्याला आपण अपयश हे नाव जरी देत असलो तरी मला विचारायला आवडेल की का अपयश आलं आपल्या जीवनामध्ये? Why you failed? Anybody, please raise your hand and tell me. Why you failed? ज्यांनी आता हात वर केला होता ना, ज्यांनी आता हात वर केला होता, कल्पक सूर्यवंशी, you know, you failed, right? In the past, how many times you failed? 5 times you failed. What was the reason you failed? You had not done research on what you were doing. Okay. अजून कोणी? येस सर, मागे हात वर केलाय, व्हाईट शर्ट. येस सर. किती वेळा फेल्युअर आलं सर? हा बोला सर. हाँ, प्लॅन नाही बनाया हम लोग ने. बराबर, प्लॅन नाही बनाया. अजून कोण आहे? अजून कोण आहे? येस मॅम, एकदा बसून बोला. किती वेळा आलं अपयश असं? एकदा. काय का नव्हतं, का अपयश आलं? काउन्सिलिंग सेंटर आहे. ओके. It was not working properly. प्लॅन केला होता सगळं, पण it was not working properly. Why? That we don't know. Okay. अजून कोणाला? येस सर, येस सर. कोणी नॉलेज दिलं नाही तुम्हाला, कोणी मार्गदर्शन करणारा भेटला नाही, पण मार्गदर्शन करणाऱ्याने नीट मार्गदर्शन केलं नाही. मार्गदर्शन करणाऱ्याने नीट मार्गदर्शन केलं नाही. ओके. अजून कोण आहेत? हा, येस महेंद्रजी. Your assumptions went wrong. So something you had assumed that went wrong. Anybody? Why you failed? Yes sir. काय झालं? हा, उभे राहा सर, दिसाल तुम्ही, जरा तुम्ही दिसत नाहीयेत. हा, चालू केला बिझनेस. हा, ब्रेक इव्हन पॉइंट. हा, तो आला नाही. ओके. सगळं केलं. मी काय विचारतो, का अपयश आलं? वाय, का झालं असं? पण का नाही आलं ब्रेक इव्हन? अपयश आलं ना, हेच अपयश होतं ना.
स्ट्रॅटेजी प्लॅन चुकला. ओके. मी मध्ये पुढच्या ह्याला तुम्हाला चान्स देतो. मी मध्ये एका उद्योजकांच्या कार्यक्रमामध्ये गेलेलो आणि सगळे शाणे उद्योजक होते. 50-100 कोटीचे त्यांचे बिझनेस होते आणि मला हा विषय देण्यात आलेला की ह्या बदलत्या इंडस्ट्रीनुसार बदलते सगळे जे काय वारे चालू आहेत, ई-कॉमर्स हे ते वगैरे सगळं चालू आहे, त्याच्यानुसार टेक्नॉलॉजी यांनी कसं थ्राईव्ह करायचं हे जरा तुम्ही ह्या सगळ्यांना सांगा. आणि सगळे धुरंधर, एकदम धुरंधर. त्यांना पण हा प्रश्न मी विचारला, हाऊ मेनी ऑफ यू हॅव फेल्ड. पहिले तर सगळे शहाणे ना, म्हणजे आले होते मोठ्या मोठ्या गाडीमध्ये, तर जरा त्यांना असं फेलचं पहिलं तर हात वर करायला असं जीवावर, असं कसं सांगू फेल. पण तरी एक 10-20% लोकांनी हात वर केला. मग विचारलं का फेल झालात सर तुम्ही. एकाचं उत्तर होतं, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज रॉंग झाल्या त्यावेळेला. गव्हर्नमेंटने अचानक काहीतरी असे नियम बदलले, कायदे बदलले, त्याच्यामुळे आमचं त्यावेळेला नुकसान झालं. एकाला विचारलं तुमचं का नुकसान झालं. त्याने सांगितलं की आमची जी टीम होती, आमचे जे एम्प्लॉईज होते ते सगळे अचानक आम्हाला सोडून गेले, त्याच्यामुळे आम्हाला फेल्युअर आलं. एकाला सांगितलं की बाबा आमचा कॉम्पिटिटर होता, त्या कॉम्पिटिटरने खूप मार्केट तोडलं, खूप घाणेरड्या पद्धतीने स्ट्रॅटेजी आखली, त्याच्यामुळे आम्ही फेल झालो. एव्हरीबडी वॉज टॉकिंग अबाउट दे फेल्ड बिकॉज द रिझन वॉज आउटसाइड. आजकाल असं उद्योजकांना विचारा तुम्ही, कसं चालू आहे सध्या धंदा. काय विचारू नका, काय सांगतील आपले साहेब कधी काय येऊन, मित्र काय बोलतील चायला, आम्हाला भीतीच वाटते. 500,000 बंद केल्या, रेरा आणला, GST आणली, प्लॅस्टिक बंद करतायत, थर्माकोल बंद करतायत, अजून साला काय बंद करतील यांचं काय भरोसा नाही. आमच्या बिझनेसची वाजवली आहे. हॅलो, आर यू विथ मी. आजकाल आपल्या देशात काय पण होतं तेच जबाबदार आहेत. हा, आपण हसतोय, पण जर बारकाईने विचार केला ना, आपल्यामध्ये खूप मोठी गँग आहे अशी. whenever something doesn't happen as per your expectations, you feel you didn't go wrong. The wrong is दुनिया. प्रॉब्लेम कोणामध्ये आहे माहिती आहे? दुनियेमध्ये प्रॉब्लेम आहे, सरकारमध्ये प्रॉब्लेम आहे, वातावरणामध्ये प्रॉब्लेम आहे, कॉम्पिटिटरमध्ये प्रॉब्लेम आहे, लोकांमध्ये प्रॉब्लेम आहे, फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम आहे, मला मार्गदर्शन करणाऱ्यांमध्ये पण प्रॉब्लेम आहे. हॅलो, आर यू विथ मी. द 4th स्टेप इज द गेम चेंजर स्टेप. 4थी पायरी गेम चेंज करणारी पायरी आहे. अपयशातून शिका. टर्न फेल्युअर इनटू अ feedback. I believe that there is nothing called failure. अपयश असं काय नाही आहे. आपल्याला त्या अपयशाकडे आपण कसं बघतो, that is success blueprint. Let's try to understand how people act. काही जण ठरवतात, प्लॅन करतात, ऍक्शन करतात आणि त्यांना यश पण मिळतं. प्रत्येक वेळेला अपयश मिळतं असं नाही, पण जेव्हा अपयश मिळतं त्यावेळेला हाऊ यू ऍक्ट, त्यावेळेला हाऊ यू रिॲक्ट, दॅट विल डिसाइड व्हॉट ब्लूप्रिंट यू हॅव. यश जेव्हा मिळतं ना, साले सगळं सॅल्यूट मारतात. यश जेव्हा मिळतं ना, साले सगळे पाया पडतात. यश जेव्हा मिळतं ना, तेव्हा तुम्हाला सगळं प्रकाश होतात बितात सगळे होणार. पण जेव्हा साले लात बसते ना आपल्याला, तेव्हा आपली काय लायकी आहे ते खरं कळतं आणि काय होतं आपल्या बरोबर. काही जण जेव्हा अपयश येतं ना, अपयश सगळं केलेली असते ना, मेहनत सगळं केलेलं असतं आणि अपयश मिळतं. जे आपल्याला पाहिजे होतं ते मिळालं नाही. सो मेनी ऑफ अस दे से ये क्या मालूम है, हम लोग ने वो हमारे इंडस्ट्री में करके देखा, लेकिन अपने इंडस्ट्री में ये प्रॅक्टिकल नाही आहे, हे आमच्या इंडस्ट्रीमध्ये चालत नाही. हॅलो, आर यू विथ मी. आणि आम्ही परत कधी ते करण्याच्या फंदातच नाही पडलो, क्योंकि ये अपने इंडस्ट्री में चलता नहीं है. असे डायलॉग किती आणि ऐकलेत प्रामाणिकपणे सांगा. यू हॅव सीन पीपल दे ट्राईड वन्स, दे फेल्ड मिझरेबली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याचा नादच सोडून दिला करायचा. हा माझ्या मते सक्सेस. आणि हे जेवढे हुशार लोक असतात ना, तेवढा जास्त प्रॉब्लेम आहे हा. हॅलो, आर यू विथ मी. कारण त्या हुशार लोकांकडे वाय इट विल नॉट वर्क ह्याचं लॉजिक एक्सप्लेन करण्याची सॉलिड क्षमता असते, बौद्धिक क्षमता.
हॅलो, एम आय मेकिंग सेन्स? दुसरे लोक हे जरा चांगले लोक असतात. हे जेव्हा यांना अपयश येतं ना त्यांच्या जीवनामध्ये, ते पहिलं तर त्या अपयशकडे असं खुन्नसने बघतात. आईच्या गावात अपयश आलं काय? असं कसं अपयश आलं? असं कसं अपयश आलं? ते लोक कोण असतात माहिती आहे? मोटिवेटेड लोक असतात, एकदम फुल चार्ज लोक असतात. आणि ते म्हणतात जोपर्यंत मला यश मिळत नाही ना तोपर्यंत मी प्रयत्न करायचे सोडणार नाही. आणि ते परत प्रयत्न करतात. प्रॉब्लेम हा आहे की अपयश ज्याच्याने आलं होतं तेच प्रयत्न ते सारखे सारखे करत बसतात. हॅलो, आर यू विथ मी? So they follow the same strategy, they follow the same action, they keep on doing the same things again and again. The strategy is the same. Problem is they are highly motivated people. यांना मी निगरगट्ट motivated people म्हणतो. Where the success blueprint is. When you get a अपयश, first of all, look at it as not अपयश. Look at it as a feedback. Feedback. आशुतोष गोवारीकरचे 2 पिक्चर फ्लॉप कोण झाला मार्केटमध्ये विचारत नाही. इमेज काय? 2 फ्लॉप चित्रपटांचा डायरेक्टर. कोण झाला उभं नाही करत होतं. पण ही रिअलाइज दॅट द प्रॉब्लेम वॉज नॉट आउटसाइड, द प्रॉब्लेम वॉज इनसाइड. असे पण काय काय लोक बोलतात काय मी जे पिक्चर बनवले ना ते लोकांना अजून समजायची अजून तेवढी कॅपॅसिटी नाही म्हणून फ्लॉप झाले. माझं पिक्चरमध्ये काय प्रॉब्लेम नाही. आय वॉज टू अर्ली टू द ऑडियन्स ऑफ माय फिल्म्स. सो त्याला रिअलाइज, आशुतोष गोवारीकर यांना रिअलाइज झालं की प्रॉब्लेम वॉज इन माय स्क्रिप्ट. द प्रॉब्लेम वॉज आय वॉज ट्राईंग टू एंटरटेन पीपल व्हॉट दे वॉन्ट. हे मी त्यांना दाखवायचा प्रयत्न करत होतो आणि सगळे मसाला टाकला त्याच्यामध्ये. मी सस्पेन्स टाकलं, ॲक्शन टाकलं, रोमांस टाकलं, सगळं टाकलं आणि असं भुर्जी करून त्याचा मसालेदार चित्रपट करून मी लोकांना दाखवायचा प्रयत्न केला. पण माझं कन्व्हिक्शन काय आहे, माझी स्ट्रेंथ कशामध्ये आहे, माझं पॅशन कशामध्ये आहे हे मी बाजूला ठेवलं. आणि त्याच्यानंतर ही चेंज्ड हिज स्ट्रॅटेजी. He decided to work on the film in which he will get completely engrossed. आणि बघा आता कुठला पिक्चर बनवायचा असेल तर पूर्ण त्या पिक्चरमध्ये घुसून जातो पूर्ण. मग लगान बनवला, पूर्ण अभ्यास केला. त्याच्यानंतर स्वदेश बनवलं, त्याच्यामध्ये पूर्ण अभ्यास केला. त्यानंतर अजून कुठला जोधा अख्तर, पूर्ण. आता पानिपत बनवत आहेत, परत अभ्यास चालू आहे. सगळे आहेत का माझ्याबरोबर? सो ऑलवेज रिमेंबर देर इज नो फेल्युअर, देर इज ओनली फीडबॅक. अपयश म्हणजे पराभव नाही तर भविष्यातील वाटचालीसाठी उपयुक्त शिकवण आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. गोष्ट ऐकायला आवडेल का? एक 60 वर्षाचा म्हातारा माणूस अमेरिकेमध्ये होता आणि अमेरिकेमध्ये असताना ही गॉट रिटायर्ड. आणि रिटायर्ड झाल्यानंतर त्याचं नाव होतं कर्नल सॉन्ड्रस. ओके. आणि जेव्हा ते रिटायर झाल्यानंतर अमेरिकेच्या सरकारला वाटलं की ही इज नॉट केपेबल टू हँडल हिमसेल्फ. त्यांचं पालन पोषण करा, ते स्वतः केपेबल नाही. तर सोशल सिक्युरिटी चेक मिळतो त्यांना. $105 सोशल सिक्युरिटी चेक मिळाला. $105 सोशल सिक्युरिटी चेक. 64 वर्षाचा हा म्हातारा माणूस, त्याला असं जाणवलं ही माझी लायकी आहे. आता पुढचं संपूर्ण आयुष्य मी $105 घालवणार आहे. हाऊ आय कॅन सर्व्हाइव्ह नाऊ. मी काय करायला पाहिजे आता? आणि त्यांना रिअलाइज झालं की मला जर सर्व्हाइव्ह करायचं असेल तर मला काहीतरी काम करायला पाहिजे. काय काम करायला पाहिजे मी? मग त्यांनी आत्मपरीक्षण केलं की बाबा माझ्यामध्ये काय कौशल्य आहेत, माझ्यामध्ये काय स्ट्रेंथ आहे, माझ्यामध्ये काय चांगले गुणधर्म आहेत. आणि त्यांना कळलं एक चांगला गुणधर्म त्या माणसामध्ये आहे, तो म्हणजे उत्कृष्ट चिकन बनवणे. ही यूज टू मेक अ एक्सलंट टेस्टी चिकन. लोक मिटक्या मारत चिकन खायचे. म्हणलं अरे वा, हे चिकन बनवण्याची रेसिपी माझ्याकडे एकदम जबरदस्त आहे. मग ह्याच्यातून मी पैसे कमवू शकतो का? मग मी काय करू शकतो? मी जास्तीत जास्त लोकांना चिकन कसं बनवायचं हे शिकवून त्याच्यातून मी पैसे कमवू शकतो का? पण त्याच्यातून लिमिटेडच पैसे कमवू शकतो ना, जास्त पैसे नाही कमवू शकत. मग काय करू शकतो? मग रेस्टॉरंट ओपन करायचं का? रेस्टॉरंट ओपन करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर, पैसा, बाकी यंत्रणा काहीच नाही आपल्याकडे. आता मी काय करू शकतो? मग त्यांच्या डोक्यामध्ये खतरनाक आयडिया आली. आता ही आयडिया काय आली व्यवस्थित ऐका. बाय द वे, आर यू विथ मी एव्हरीबॉडी? खतरनाक आयडिया काय? त्यांनी विचार केला की माझ्याकडे ही रेसिपी आहे ना, ही रेसिपी मी जाणार आणि वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन तिकडच्या किचनमध्ये, तिकडच्या शेफमध्ये, तिकडच्या लोकांना शिकवणार. आय विल टीच देम टू कुक अ चिकन इन अ पर्टिक्युलर वे. आणि ते जे चिकन आहे त्याची क्वालिटी, त्याची टेस्ट चांगली असणार, उत्कृष्ट असणार. त्याच्यामुळे लोक लांबून लांबून तिकडे चिकन खायला येणार. आणि त्याच्यामुळे त्या रेस्टॉरंटचा रिव्हेन्यू वाढणार, त्या रेस्टॉरंटचा बिझनेस वाढणार. आणि त्या रेस्टॉरंटचा बिझनेस वाढल्यानंतर मग तो रेस्टॉरंट मला त्याच्या नफ्यातला एक भाग देणार. आता किती वियर्ड कल्पना आहे ही, किती वियर्ड आयडिया आहे ही.
विचित्र आयडिया ही, पण त्या व्यक्तीची त्या आयडियावर खूप श्रद्धा आली, विश्वास बसला, नाही ही खतरनाक आहे, बिकॉज इट इज अ स्केलेबल आयडिया. या आयडियाला लॉंग टर्म स्केल होऊ शकते, ग्रो होऊ शकते. या आयडियाच्या बेसिसवर बिझनेस लॉंग टर्म स्केलअप होऊ शकतो. 64 वर्षाचा हा म्हातारा माणूस सकाळी रोज निघायचा, पांढरा सूट घालायचा, ब्लॅक कलरचा असा तो बो घालायचा, आपली गाडी काढायचा, स्वतःबरोबर एक भांडं घ्यायचं, ज्या भांड्यामध्ये त्याने ते टेस्ट करण्यासाठी ते चिकन बनवलेलं असायचं. आणि यूज टू स्टार्ट रोमिंग अराउंड युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये जाऊन रेस्टॉरंट्स ओनरला जाऊन भेटायचा. आणि जेव्हा तो रेस्टॉरंट ओनरला जाऊन भेटायचा आणि सांगायचा, हे बघा माझ्याकडे एक जबरदस्त आयडिया आहे, मी असं एकदम उत्कृष्ट चविष्ट चिकन बनवू शकतो, हे चिकन तुम्ही तुमच्या शेफला शिकवा, मग तो शेफ जो तशा प्रकारचं चिकन बनवेल, मग तुमचे कस्टमर वाढतील, तुमचा बिझनेस वाढेल, आणि त्या बिझनेसमधला एक पार्ट तुम्ही मला द्यायचं. काय वाटतं सगळे रेस्टॉरंट ओनर काय बोलले असतील? वा सुपर, भारी आयडिया, या लवकर, असे बोलले असतील असं वाटतं तुम्हाला? रिस्पॉन्स असा होता, साहेब तुमचं आता वय झालंय, हे नको ते नाद आता सोडून द्या, हे असं काय चालत नाही, दिस विल नॉट वर्क, वी आर नॉट इंटरेस्टेड, वी आर नॉट इंटरेस्टेड. असा पहिला नकार आला, वी आर नॉट इंटरेस्टेड. दुसरा नकार आला, वी आर नॉट इंटरेस्टेड. तिसरा नकार आला, वी आर नॉट इंटरेस्टेड. चौथा नकार आला, वी आर नॉट इंटरेस्टेड. कंटिन्युअसली देयर वॉज ओनली वन आन्सर, नो नो, वी आर नॉट इंटरेस्टेड. मला सांगा, 5 नकारांनंतर, 10 नकारांनंतर, 20 नकारांनंतर, 25 नकारांनंतर जास्तीत जास्त एखादा व्यक्ती आहे ना, त्याला विश्वास बसतो की ऍक्च्युली ये आइडिया ही गलत है, ये आइडिया ही गलत है, शायद मैंने गलत आइडिया के ऊपर काम किया. पण हा माणूस आहे ना, कंटिन्युअसली काम करत होता. आणि यु नो व्हॉट, एका वर्षापेक्षा जास्त वेळा हा फक्त नकारच ऐकत होता रेस्टॉरंट ओनरचे, फक्त नकार. 1 वर्षापेक्षा जास्त वेळेला, कित्येक वेळेला तो रात्री त्यानेच ते बनवलेलं जे सॅम्पल चिकन असायचं ना, तो खायचा आणि गाडीतच झोपायचा त्या वयामध्ये, इन दॅट एज. बट ही नेव्हर गेव अप. आणि 108 नकार त्याने ऐकले. किती? 108 नकार. 109 जो होता रेस्टॉरंट मालक, तो बोलला, या साहेब तुम्ही काय करताय, मी तुम्हाला एक चान्स देतो, बघूया. पण पहिला नकार आणि 108वा नकार, पहिला नकार आणि 109व्या माणसाला अप्रोच केला, त्याचा होकार, याच्यामध्ये फरक काय होता? पहिला जेव्हा नकार मिळाला तेव्हा भावना अशी नव्हती, ह्याला कळलंच नाही, येडाच आहे हा. भावना अशी नव्हती. भावना अशी होती की बहुतेक मला माझा कॉन्सेप्ट ह्याला व्यवस्थित समजवता आला नाहीये, किंवा या कॉन्सेप्टमध्ये असं काहीतरी आहे की अजून हे लोक तयार होत नाहीयेत. बहुतेक मला माझ्या सेलिंग स्किलवर काम करायला पाहिजे. सेलिंग स्किलवर काम केलं, मग पुढचा नकार, मग सेलिंग स्किलवर नाही, मग अजून काहीतरी स्वतःच्या प्रेझेंटेशनवर काम करायला पाहिजे, मग प्रेझेंटेशनवर काम केलं, मग पुढे गेला, मग परत नकार, मग आय थिंक बहुतेक मला क्लोजिंगवर काम करायला पाहिजे, मग क्लोजिंगची पुस्तकं वगैरे वाचली, मग परत पुढच्या घ्यायला गेलो, मग पुढे परत तो नकार देतो. असा प्रत्येक वेळेला नकार जेव्हा येत होता त्यावेळेला ही वर्कड ऑन ओनली 1% अँड दॅट वॉज हिमसेल्फ. At the age of 64, he followed हमखास यशाचा फॉर्म्युला. ऑलवेज रिमेंबर, अपयश म्हणजे पराभव नाही, भविष्यातील वाटचालीसाठी उपयुक्त शिकवण आहे. 109व्या माणसाला भेटल्यानंतर त्याला जेव्हा पहिला होकार जेव्हा मिळाला, त्यानंतर त्याने मागे वळून कधीच पाहिलं नाही. एक सक्षम असं बिझनेस मॉडेल त्याच्याकडे तयार झालं. आणि आज ही जी कंपनी आहे, जगातली फूड आउटलेट्समध्ये 2 नंबरची कंपनी आहे, ज्याला आपण सगळे म्हणतो KFC, केंटुकी फ्राईड चिकन. कर्नल सॉन्ड्रसने 64व्या वर्षी याची मुहूर्तमेढ केली. ही न्यू हमखास यशाचा फॉर्म्युला. मला माहिती आहे इकडे बसलेल्या 80-90% जास्त मंडळी फेल्युअर फेस करतायत, अपयश फेस करतायत, अनपेक्षित घटना आपल्या बरोबर होत आहेत. पण अनपेक्षित घटना या बाहेर होत आहेत, त्याच्याकडे आपण कसं बघतो, दॅट इज अ सक्सेस ब्लूप्रिंट. एम आय मेकिंग सेन्स टू यू? And I want all of you to introspect. If your business is not working, GST is not responsible. If you are not able to make profit, your competitors are not responsible. If you are not able to grow, China is not responsible. If you are not able to build a successful organization, Modi is not responsible for that. You are responsible and you should take the action for it. Unfortunately, आपल्यापैकी बरेच जण आहेत ना, आरोप प्रत्यारोप करतात किंवा तेच ऍक्शन करतात. आपल्याला बघायला पाहिजे वेअर वी हॅव टू चेंज. एम आय मेकिंग सेन्स टू यू? प्लीज टेल मी यस ऑर नो. आणि म्हणून मी नेहमी एक म्हणतो, माझ्याबरोबर सगळ्यांनी बोलायचं, जेव्हा मी जिंकतो तेव्हा मी जिंकतोच. बापरे, जरा जिंकल्यासारखं बोला की जरा.
जेव्हा मी जिंकतो तेव्हा मी जिंकतोच, जेव्हा मी हरतो तेव्हा मी शिकतो. आणि ही जी शिकवण आहे ना मित्रांनो, ही तुम्हाला हॉवर्डमध्ये मिळणार नाही, IIM मध्ये मिळणार नाही, स्टॅनफोर्डमध्ये मिळणार नाही, IIT मध्ये मिळणार नाही. ही जगातल्या सर्वोत्तम युनिव्हर्सिटीमध्ये मिळते, द युनिव्हर्सिटी कॉल्ड लाईफ. ह्या शिकवणीसाठी तुम्हाला कुठे ॲडमिशन घ्यायची गरज नाही. ही शिकवण लाईफ तुम्हाला काढून देते. फक्त आपण ते कसं शिकतो, त्याच्याकडे कसं बघतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणून जर या बदलत्या काळामध्ये, या बदलत्या काळावर जर तुम्हाला ताबा मिळवायचा असेल, या बदलणाऱ्या युगामध्ये जर तुम्हाला वर्चस्व गाजवायचं असेल, तर एक सिंपल फॉर्म्युला आहे. आपल्या सभोवतालच्या वातावरणावर ताबा मिळवण्यासाठी आवश्यक मंत्र काय लिहिलंय? बी फ्लेक्झिबल, बी फ्लेक्झिबल. पण आपण काय माहिती आहे, मराठी लोक आहेत. आपला मराठी बाणा आहे, मराठी बाणा. मराठी बाणा काय सांगतो? मॉडर्न. वाकायचं बिकायचं बोलूच नका, चान्सच येत नाही. मग एकच ऑप्शन आहे, मोडा. माझं म्हणणं आहे, मराठी व्यावसायिकाचा आता पुढचा नवीन फॉर्म्युला असायला पाहिजे. एक वेळ मी वाकेन, झुकेन, वळेन, पण मोडणार नाही, मोडणार नाही. वाकेन, झुकेन, वळेन, पण मोडणार नाही. तयार आहेत का असे उद्योजक बनायला? प्लीज टेल मी, यस ऑर नो. स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया मग. वो मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी लक्षवेध इन्स्टिट्यूटच्या चॅनलला सबस्क्राईब करा.